त्याचप्रमाणे नव्यानेच काल तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते उद्योगपती महेशजी भालेराव, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते कुमारजी कळणे, आमचे मित्र अमितजी भालेराव, त्याचप्रमाणे भालेराव गोरक्षनाथ साहने, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री संदीप कळणे, पत्रकारी सरकारी शेख, आमचे सर्व शिक्षक, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल शाळेच्या वतीने आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। खरं तर उपस्थित हा कार्यक्रम या ठिकाणी छोटेपणी घेण्याचा उद्देश आमचा हाच आहे की आपल्या नवनियुक्त जे तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत त्यांना आमची शाळा या ठिकाणी दाखवायची आहे। शाळेमध्ये ते बऱ्याच दिवसांनी आलेले आहेत, मला बरोबर महेशजी, आणि त्यावेळेस ज्यावेळेस ते आले त्यानंतर आणि आजची त्याच्यामध्ये त्यांना निश्चितच बदल झाला आणि आमची इच्छा हीच असते की पाहुणे ज्यावेळेस आम्ही इथं बोलावतो त्यावेळेस शाळेला त्यांनी सुद्धा शाळेसाठी थोडा का होईना त्यांचं नेहमीच सहकार्य असतं। ज्यावेळेस मागच्या वेळेस आपल्याला जे लागत होतं माती लागत होतं, एका अध्यक्षाच्या एका फोनवर त्यांनी शाळेसाठी सर्व साहित्य दिले की पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला लागणारच आहे आणि जेव्हा आम्हाला मदत लागेल तेव्हा आम्ही निश्चित हक्काने त्यांच्यापर्यंत जाणार आहोत। तर असे हे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय श्री भालेराव साहेब यांना मी आमच्या शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करू इच्छितो। आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री संदीपजी कळणे यांना विनंती आहे की या अध्यक्षांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। उपाध्यक्ष म्हणून ज्यांची नुकतीच नियुक्ती झाली ते कुमारजी कळणे यांचा सन्मान उपसरपंच संतोषजी भालेराव यांना विनंती आहे की आपण यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। घे बाळा फोटो। धन्यवाद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। मग अशी उपाध्यक्ष सांगितलं सर काही लागत तुम्हाला एखादा मोठा प्लॅन अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांची मित्रमंडळी आहेत सर्वजण, ज्याच्या वेळेस आम्हाला शाळेला लागतं त्यावेळेस आम्ही हक्काने तुमच्याकडे येतो, कारण तुम्ही सर्वजण आमची जीवाभावाची प्रेमाची आणि हक्काची माणसं आहात। आम्हाला ज्यावेळेस आम्ही आमच्यासाठी मागत नाही, आपले शेवटी शाळा हे आपले सर्व गावातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी सगळ्यांची मुले या ठिकाणी शिकतात आणि आपल्या शाळेचा जो कायापालट झाला निश्चितच आपला सर्वांना त्याचा अभिमान स्वाभिमान सरपंच साहेब आहे, बरोबर ना। आणि उपसरपंच गोकुळ शेठचं नेहमीच शाळेमध्ये कोणत्याला असतातच, सरपंच फोन करायचं की या लगेच या ठिकाणी येणार, काय समस्या असं समजून येणार, तातडीने फोन करून लगेच त्याचा फैसला काढून मोकळं। अशा पद्धतीने आम्हाला अडचण कोणती आमचे अध्यक्ष असतील किंवा तुम्ही सर्व मंडळी आहात, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या शाळेचं आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता आले। नुसतेच भौतिक सुविधा नाही तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील आपली अतिशय चांगली आहे। तुम्ही कधी आमच्या वर्गात एखाद्या दिवशी सगळी या आणि विद्यार्थी आमचे तपासा की बाबा त्यांना लिहिता येते का, वाचता येते का, इंग्रजी येते का, गणित येत आहेत का, ती बोलतायत का, त्यांना कविता येत आहेत, हक्काने पहा शेवटी, कारण तुम्ही पाहिले तर तुमच्याकडून आम्हाला काही चुका जाणवतील आणि त्याच्यात आणखी बदल आपल्याला करता येईल की शेवटी आज तुम्ही ग्रामस्थ आहात, तुम्हाला सर्वांना हक्क आहे की आपल्या गावची शाळा ही तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये एक आदर्श असली पाहिजे आणि त्यासाठी नुसत्या भौतिक सुविधा शाळेचं बाह्यांग तर चांगलं असलंच पाहिजे, पण जो खरा आत्मा शाळेचा आहे विद्यार्थी ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडले पाहिजेत। नाहीतर नुसत्याच इमारती आपण रंगवल्या आणि विद्यार्थी कोरड राहिले तर त्या रंगवलेल्या सुद्धा काही अर्थ राहत नाही। पण म्हणून आपल्या शाळेमध्ये शाळा तर सुंदर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने झालेलीच आहे, परंतु विद्यार्थी सुद्धा अतिशय गुणवत्ता आहेत। मागच्या परीक्षेमध्ये आपण म्हणतो सारखी परीक्षा पोरं बसवली त्याच्यामध्ये सुद्धा राज्याच्या जिल्ह्याच्या मध्ये आपल्या शाळेतील सर्व परीक्षा विद्यार्थी ठिकाणी चमकलेले आहेत। सन्माननीय श्री उपसरपंच संतोषजी भालेराव यांचा देखील शाळेला नेहमीच सहकार्य असतं, त्याचा सुद्धा सन्मान शाळेच्या वतीने आम्ही करू इच्छितो। अध्यक्ष संदीप कळणे यांना विनंती आहे की आपण सरपंच साहेबांच्या असू दे 45 लाख रुपये झालं तर 100% टाळ्या वाजवा। तुम्हाला पण आनंद होईल, मला पण अतिशय आनंद होईल। आता जर झालं सक्सेस तर 25 तरी तर काय अडचण तुमच्या सर्वांचं सहकार्य शाळेसाठी नेहमीच असतं।
त्यामुळं तुम्ही जे काही देता त्याच्यातून चांगली कामं शाळेची नेहमी सर याची इस्टिमेट आलं का वरचं आपलं वरचे जे मागं वगैरे कम केले त्याला चालू होईल 5-6 दिवसात.